नमस्कार मंडळी, मी अमृता माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण एक मिनी व्लॉग बनवणार आहोत। तर सुरुवात आता इंडिपेंडन्स डे आहे, तर आम्ही खाली सोसायटीच्या इथे जाणार आहे। तिथे आधी ध्वजावंदन करणार आहे, ते सगळं आवरून मग आम्ही पनवेलला जाणार आहे। शर्मा, तू खुश आहेस पनवेलला जाणार आहेस तर? हाँ, दादाकडे काय करणार जाऊन तिकडे? मोबाईल। तर आपण आता व्लॉगला स्टार्ट करूया। मी थोडंसं घेते ध्वजावंदनचं वगैरे आणि मग त्याच्यानंतर आपण मस्त पनवेलला जा। तुम्ही बघू शकता खाली आल्यानंतर अशी सुंदर रांगोळी काढली होती, फुलांनी बलून्स लावले होते, छान छान डेकोरेशन केलं होतं। आणि तुम्ही बघू शकता आमच्या बिल्डिंग मधले लहान मुलांपासून ते थोडा मोठ्यापर्यंत सगळे सहभागी होतात। मस्त ध्वजवंदन करतात आणि एक म्हणजे फील येतो की मला तर शाळेत गेल्याचा फील येतो, कारण शाळेतच आम्ही हे करायचो। खूप छान वाटतं। आणि इथे आता सोसायटीमध्ये आमच्या दरवर्षी हे साजरं केलं जातं, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट। तर ह्या माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या नेहमी असतात खाली, आणि मी पण येते ह्यांच्यासोबत ध्वजावंदन करण्यासाठी। इथे जनगण मन वगैरे घेतलं जातं। लहान मुलांना जर काय करायचं असेल, गाणं म्हणायचं असेल किंवा देशभक्तीचं गीत गायचं असेल, असं बरंच काही काही होतं। तर अशा प्रकारे इथे ध्वजावंदन केलं। मोठे जे वयस्कर जे आहेत ना, त्यांना तिथे बोलवलं जातं आणि घोषणा वगैरे पण दिल्या आणि मस्त ध्वजावंदन वगैरे झालं। आणि त्याच्यानंतर एका चिमुकल्यानं इतकं सुंदर भाषण केलेलं, म्हणजे इतके अवघड अवघड शब्द तो इझिली आणि मस्त, तुम्ही आता ऐकाच। मंगल जैसा पवित्र जैसा राखड जैसा कृष्ण जैसा दगडांचा जैसा असा गडकऱ्यांनी वर्णन केलेला आपला भारत देश। आणि या देशाला राखड आणि कणखर बनवण्यासाठी ज्या वीरांनी रक्त सांडले, रक्ताचे पाणी केले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, आज तो स्वातंत्र्याचा दिवस। ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले। पहिला भारतीय जो चळवळ गेलेला तो राकेश शर्मा। जेव्हा ते चंद्र परत आले आणि त्यांची भेट इंदिरा गांधींची झाली, इंदिरा गांधींनी तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला, तुम्ही चळवळ गेले होते तेव्हा तुम्हाला सर्व देश वेगवेगळे दिसले, पण आपला भारत देश कसा दिसला? राकेश शर्मांनी उत्तर दिले, त्याच्याने सगळ्यांचे मन भरून आले। ते म्हणाले, सारे जहाज त्याचा हिंदुस्तान आम्हाला, सारे जहाज त्याचा। आम्ही खाली गेलो, ध्वजावंदन केलं मस्त, आणि ही बघा डिश घेऊन आलो आम्ही, आम्हाला नाश्ता दिला तिकडे। आणि व्लॉग करायचं मी विसरूनच गेली, खातच बसली, भूक लागलेली त्यामुळे। हे बघा असं मस्त वडापाव नाश्ता दरवर्षी आमच्या इथे सोसायटीमध्ये असतो। अजून काय बोलू होतं? हा, आता आम्ही नाश्ता करणार आहे। आता आम्ही नाश्ता करणार आहे आणि नाश्ता खाऊन झालं की थोडंफार आवरून घरातलं, मग आम्ही पनवेलला निघणार आहे। आता तुम्ही बघू शकता आम्ही बदलापूर स्टेशनला आलोय। एवढी काही गर्दी नव्हती, ही गर्दी म्हणजे काहीच नाहीये, कारण जेव्हा ऑफिस टाइम असतो ना, तर बापरे हे प्लॅटफॉर्म पूर्ण भरलेले असतात। खूप डेंजर गर्दी असते इकडे, पण थँक गॉड। आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय। आता आम्ही ठाण्याला उतरणार, आता आम्ही ठाण्याला उतरणार आणि तिथून पनवेल ट्रेन पकडणार। बघा ट्रेनमध्ये एवढी गर्दी नाही आहे। आता श्रेयोनी मौके पे चौका मारला आणि लगेच मोबाईल घेतला आणि इकडे शरणव थोडी हवा काय नाही लागली, लगेच पिंगळला। आणि हा खरं तर स्कूलमध्ये गेला होता सकाळी, त्यामुळे त्याला झोप आली होती, तर तो झोपला होता। आणि हा बघा हा मुलगा एवढी छान गेम खेळत होता। मी म्हंटल ह्याला कळलं कसं हे काय खेळायचे, कसं काय, तर मी त्याला विचारलं, तो बोलतो पप्पांनी शिकवलं। मग मी लगेचच ट्रेनमध्ये ह्यांची शाळा घेतली की तुम्ही ह्याला गेम का शिकवली, तर ते बोलतायत मी नाही शिकवली, शरणवनी शिकवली। आणि मी त्याला सारखं सारखं विचारत होते खरं सांग कोणी शिकवलं, तर तो सगळं बोलतो, सरळ सरळ बोलत होता की मला पप्पांनी शिकवलं, मला पप्पांनी शिकवलंय। आता काय करू मी, तुम्हीच सांगा। तर डोंट वरी, मी काय जास्त वेळ दिला नाही त्याला मोबाईल, थोडा वेळ आम्ही दिला आणि नंतर काढून घेतला, तर तो फुगून बसलेला। पण ठीक आहे, लहान मुलं आहेत तर हे चालूच असतं। तर आम्ही थोड्या वेळासाठी दिला मोबाईल त्याला, नंतर काढून घेतला। आता आम्ही इथे ठाण्याला आलो, तर ही श्रीयूची मस्ती चालू होती
तो मला देतच नव्हता मोबाईल. मग फायनली मी मोबाईल घेतला त्याच्याकडून आणि हे बघा आम्ही ठाण्याला आलेलो आणि आम्ही आता इथून नेरूळ ट्रेन पकडणार होतो. तर आम्ही इथे वेट करत बसलो होतो आणि फायनली आम्हाला ट्रेन भेटली. तर हा फुगून बसला होता. त्याला विंडो सीट हवी होती आणि मग त्याने बघितलं की मी व्हिडिओ शूट करते तर लगेच मोबाईल घ्यायला धावला तो. आणि बघू शकता नेरूळ ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती. पण 2 भल्या माणसांनी मला जागा दिली मला आणि मग आम्ही पनवेल स्टेशनवरून इथे बस स्टॉपच्या इथे वेट करत होतो की ऑटोवाला कधी येणार. पण बारीक पाऊस होता तर आम्ही निम्मे अर्धे भिजलोच होतो आणि वैताग आलेला यार, तो येतच नव्हता लवकर. तर तोवरपर्यंत तो आला फायनली आणि मग आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि मग घरी जायला निघालो. तर उतरल्या हे दृश्य बघून मी मोबाईल अगोदर काढला बॅगेतून आणि तुम्ही बघू शकता डोंगरावरती असे ढग खाली उतरलेत की काय असं वाटत होतं. बारीकच पाऊस चालू होता पण हे बाप रे, हे मस्त होतं. असं स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं अक्षरशः. खूप छान वाटत होतं. मस्त. हा कसा आहे? हाफ आहे ना? हाफ आहे व्हिडिओ आहे. सांगा एक्सप्लेन करा. काय मागवलं असं भाऊजी तुम्ही? हे हाफ आहे ना मोजो पिझ्झा मागवलाय. हे हाफ तंदूरी पनीर टिक्का आहे आणि हाफ मोजरेला आहे. चिकन आपलं हे सॉरी व्हेज मध्ये चीज मसाला मोजो पिझ्झा खायचं. आपल्याला आपले का आमच्या इकडे बनवून ठेवले रे आज उघडले. आणि मग पिझ्झा आहे आणि बुमरँग नाही असं कसं होईल? बुमरँग काढलं आणि ही मुलं बघा काय बोलतायत. लग्न नाही करणार तुम्ही दोघं? श्लोक तू लग्न नाही करणार? मग काय करणार आयुष्यात येऊन? टाइमपास करणार तू? कसला टाइमपास? श्लोक कारण सांग का लग्न नाही करणार? बायकोला सोनं घ्यायला लागते म्हणून तू लग्न नाही करणार? आणि शर्मा तुझं कारण सांग. तेच बायकोसाठी पैसा वेस्ट करायला वेस्ट असते रे काय यार. कोण कुठून शिकला सर तुम्ही हे? दिमागने शिकवलं. दिमागने शिकवलं तुमच्या? लग्न पण करणार. म्हणजे त्यांच्यावरती खर्च करायला लागते म्हणून तुम्ही लग्न करणार नाही? मग काय करणार तुम्ही? काय करणार? काय बिझनेस करणार. कसला बिझनेस करणार आहे? श्लोक तू काय करणार आहेस मला सांग ना. आम्ही दोघं बिझनेस करणार आहे. दोघं मिळून करणार आहे हा श्लोक? त्याच्याच गप्पा मारत असताय काय मग तुम्ही? काय करायचं या मुलांचं? काय काय डोक्यात असते ह्यांच्या खरंच यार. ह्यांच्याबरोबर जर बोलत बसलो ना आम्हाला अक्षरशः चक्कर येऊन जाईल. तर ठीक आहे, ते त्यांच्या गप्पा टप्पा झाल्या आणि मग नंतर आम्ही थोडंसं ते आता पिझ्झा वगैरे खाल्लेलं तर काही भूक नव्हती. मग टाइमपास काय करायचा? खरं तर गेम वेगवेगळ्या खेळायच्या असं आम्ही ठरवून गेलो होतो पण तसं काही झालं नाही. मग आम्ही हा गेम खेळत होतो. ह्याला हौजी बोलतात. तर खूप छान गेम असतो हा. आम्ही माझ्या मावशीच्या मुलांबरोबर वगैरे खेळतो आम्ही नेहमी. तर मस्त वाटतं. तर आम्ही एक्सप्लेन करत होतो, शर्णवला समजून सांगत होतो आणि मज्जा आली, खूप मजा आली. पोरं तर श्लोक तर खूप जिंकला, खूप बक्षिसं जिंकला. पण तेव्हा आम्ही कॅमेरा लावला नव्हता. नंतर मग मी टाइम लॅप्स लावलेलं. तर आम्ही ह्याला शिकवत होतो आणि हाच जिंकत होता. शर्णवला जल्दी फायचं बक्षीस मिळालं तर तो किती खुश झालेला. आणि मग असंच गेम चालू होता. तर आम्ही वाट बघत होतो प्रत्येकाला, आत्ता जिंकेल, आत्ता मिळेल, आत्ता मिळेल. नंतर ताईंना मिळालं, नंतर मला मिळालं आणि मग भाऊजी असे चेक करून देत होते नंबर्स. कारण कसं कोण कोण चिटिंग पण करतात त्यामुळे भाऊजी असे नेहमी चेक करून देतात आणि तेच नेहमी नंबर काउंट करत असतात. तुम्हाला जर ह्या गेम बद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. मी सांगेन, मी घेऊन येईन तो गेम आणि एक व्लॉग बनवेन त्याच्यावरती जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तुम्ही तर. आणि हा मुलगा जो डोक्याला हात लावून मगाचपासून बसलेला, फायनली त्याला फुल हौजी लागली, म्हणजे सगळ्यात मोठं बक्षीस लागलं. आणि आम्ही पण खुश झालो कारण त्याला एक पण बक्षीस लागलं नव्हतं आणि त्याच्यानंतर त्याला पण 2-3 बक्षिसं लागली. तर अशा आम्ही मस्त मज्जा केली. आम्ही कितीही लांब असलो ना तरी असं सॅटर्डे संडे आम्ही एकत्र आलो की खूप मजा मस्ती, हसी मजाक चालू असतं. भाऊजी आणि आमचे हे आमच्या दोघींची भरपूर खेचत असतात. लय मज्जा येते. परत मुलांची आम्ही खेचत असतो. काय काय बोलतात ही मुलं, ही छोटी मुलं जर बोलताना तुम्ही ऐकाल ना, बापरे. मी नक्की एखाद्या वेळेस ना परत ह्या छोट्या मुलांचं पण तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू, बाय.